आगामी काळात राज्यासह देशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार येणार आहे। त्यामुळे पारदर्शी आणि चोख कारभार पाहिजे असल्यास श्रीगोंदा पालिकेत भाजपाला नको तर काँग्रेस आघाडीलाच विजयी करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलंय। श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आलाय। यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार राहुल जगताप, निरीक्षक विनायक देशमुख, राजेंद्र नागवडे, अण्णा शेलार, अनुराधा नागवडे, बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे, भगवानराव पाचपुते, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते। यासाठी सौ वैशालीताई अशोकराव आळेकर हे आपले उमेदवार आहेत। ब मध्ये सर्वसाधारण जागेसाठी श्री मनोहर रामदासजी पोटे उर्फ मनोज रामदास पोटे हे आपले उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे प्रभाग पाठ करण्यापासून या ठिकाणी स्वागत करतो। आता यांनी 2 वर्ष झाली यांची अभ्यास चालू आहे की मुख्यमंत्र्यांना म्हणलो अभ्यास करू नका, आता परीक्षेत तुम्ही नापास झालात, अभ्यास करायची गरज राहिली नाही। कसला अभ्यास करताय तुम्ही? अहो लोक 15,000 माणसं मेली महाराष्ट्रामध्ये, अभ्यास चालू आहे। नंतर कसं त्यांना वाटलं की आता आवाक्याच्या बाहेर झालं तर उद्या अर्थ निर्माण कर्जमाफी जाहीर केली। 34,000 कोटीची कर्जमाफी, 89 लाख लोकांना कर्जमाफी मिळाले तेव्हा पैसे मला माहिती, तुमच्या पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मिळाले ते पैसे मला माहिती मिळाले असते। तुमच्याकडे पैसे नाहीत, आमच्याकडे हात, एखादा हात कुठे गावामध्ये एखादा कुठे चुकून हात वर येतो, ते म्हणले साहेब आम्हाला येणार आहे, म्हणजे माझं नाव आहे पण येणार आहे म्हणले। आणि नंतर कलेक्टर सांगतं तुझं नाव यादीमध्ये आलंय पण चुकून आलंय, दुरुस्ती करावं लागते। म्हणजे हे सरकार कसलं सरकार आहे? हे असं चाललं कशामुळे चाललंय? हे सरकार भिकारी सरकार आहे, त्याच्या खिशातच काही नाही द्यायला, तर काय कर्जमाफी करतील? तुमचेच पैसे काढून घेत आहेत तुमच्या खिशातून, तुमचेच पैसे तुमच्या खिशातून काढून घेत आहेत। पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले, ऐकलं होतं का? पेट्रोल गेलं 95-97 ला मध्ये गेलं होतं, आता आरडाओरड आम्ही केली म्हणून कुठे ते थोडं कमी झालं, 87-86 नंतर पेट्रोल बहुत कमी झालं। तर कशामुळे? निवडणुका येत आहेत म्हणून, निवडणुका येत आहेत म्हणून पेट्रोलचे भाव कमी झाले। पेट्रोलचे भाव कमी, डिझेलचे भाव कमी, तर पेट्रोल 100 रुपयाच्या घरात जायच्या मार्गावर होतं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोलचे भाव वाढले म्हणून नाही झालं हे, यांच्याकडे पैसे नाही आणि 20% दर त्यांनी लावला, एक्साइज ड्युटी 20% लावली, तर तुमच्या खिशातून 20% आगाऊचे पैसे त्यांनी घ्यायचं काम जर कोणी केलं असेल, या फडणवीस आणि मोदी सरकारने केलं, म्हणून या महागाईला आपल्याला सामना करावा लागत आहे। आणि म्हणून या महागाईपोटी आज सामान्य शेतकरी त्रस्त झाला। शेतीमालाला भाव नाही, कांदा रस्त्यावर फेकतायत, दूध रस्त्यावर फेकतायत, भाजीपाला रस्त्यावर फेकतायत, अन्नधान्य रस्त्यावर फेकतायत। कधी ऐकलं होतं शेतकरी संपावर गेला? कधी ऐकलं होतं? या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी ऐकलं नव्हतं की शेतकऱ्यांचा संप होतोय, शेतकऱ्यांचं अन्नधान्य रस्त्यावर फेकलं जातंय आणि सरकार मात्र गपचूप बसते। फक्त चर्चा आणि चर्चा, चाय पे चर्चा एवढंच त्याचं सुरू आहे, बाकी मात्र कुठलाही त्याच्यामध्ये निर्णय होत नाही, निष्पन्न काही होत नाही। आणि म्हणून मित्र, सरकार चालवायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीनेच चालवलं पाहिजे, हे आपण आतापर्यंत सगळ्या अनुभवाने मित्र ऐकल्याने पाहिलेलं आहे। आणि म्हणून ह्या सरकारने जे वाटोळं केलं महाराष्ट्राचं देशाचं, हे सरकार आता पुन्हा येणं काम नाही मित्र, मला मुद्दाम सांगायचं। आपण पाहतो विषय झाले, सगळ्यांचे झाले, शेतकऱ्यांचे झाले, बेरोजगारांचे झाले, पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आमच्या काळामध्ये आम्ही कधी विचार केला नाही की कायदा सुव्यवस्था भंग करणारा माणूस हा कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, असा कधी विचार केला नाही। पण मुंबईमध्ये सनातन संस्थेच्या माध्यमातून 50 बॉम्ब जिवंत पकडले जातात, माणसं बॉम्ब करणारे पकडले जातात, त्यांच्यावर कारवाई होत नाही। जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची निवडणूक होती, आम्ही आलो होतो, राधाकृष्ण विखे पाटील, मी, आम्ही दोघं आलो होतो, दोघं मंत्री होतो। सभापत 15-20 हजाराची सभा भरलेली आणि त्यांनी आम्हाला अगोदर असं सांगितलं की आता तुम्ही मंत्री महोदय तुम्ही अगोदर बोलून घ्या, नंतर तुमचं काही काम नाही, नंतर आम्हाला बोलायचं। परंतु आम्ही भाषण ऐकण्याकरता बसलो। खरं म्हणजे त्यावेळेस असे इतके सुंदर भाषण मी महाराष्ट्रात सुद्धा ऐकले नव्हते, एवढे सुंदर भाषण मला ऐकायला सगळं इथं उभा केला तर वाटतं। तुम्हाला म्हटलंय त्या सगळ्याला सांगितलं की सकाळपर्यंत घुमू, आता सकाळपर्यंत घुमू दाखवू, कारण तुमचं मटेरियल जे तयार झालेलं आहे ना तुमच्या
तुमच्या इतकं मटेरियल कुठंच तयार नाही. तुमचा माणूस नुसता माल तयार करायला तयार आहे असं मला म्हणतो तो लोकांना वाटायचा. असा थेट कार्यक्रम चाललेला आहे. त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला पाहायला मिळाला त्यावेळेस आणि त्यानंतर लगेच विधानसभेला पाहायला मिळाला आणि राहुल जगताप हे आमदार झाले आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाले. हे सगळ्या तुमच्या प्रयत्नानं तुमच्या कष्टानं तुम्ही सगळ्यांनी एकत्रित पद्धतीने मेहनत घेतली त्याचा तो परिणाम आहे. त्यावेळेस एकच माझा दोष थोडासा राहिला होता की बाबासाहेब होते त्यावेळेस तिकडे होते आणि ते बाबासाहेब आपल्याकडे. प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप, प्रत्येक गोष्टीत मोठं घालायचे, प्रत्येक गोष्टीत या ठिकाणी ठेकेदार लादायचे, तिकडून सगळं काष्टीहून सगळी यंत्रणा हवेत बसायची. या ठिकाणी काहीतरी स्वातंत्र्य असावं. मला मी एक स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. मला कधी असं उदरीगिरी किंवा एखाद्याच्या पुढे पुढे करायचं मला आयुष्यात कधी जमलं नाही पटलं आपल्या बाजूला झालं. कारण तिथं बी नाही पाणी लावत बसलो. जे काय घडलं 6 महिन्यामध्ये वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती कशा पद्धतीने श्रीगोंद्याचं राजकारण या ठिकाणी सुरू झालं होतं. वेळोवेळी नेत्यांना सूचना दिल्या परंतु नेत्यांनी बी कसं आहे त्यांचं पण सध्याच्याला त्या ठिकाणी फार काही चालतं असं नाही राहील. कारण त्यांना बी दम दिला जातो तुम्हाला आमचं ऐकायचं नाही तर बघा तुमची विधानसभा तुमच्या पद्धतीने. आणि मग असं झाल्यावर त्यांना बी दबाव येतो आणि त्यांना बी सुईनी जरा जुळवून घ्यावं लागतं कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जी प्रक्रिया सुरू झाली 6 महिन्यापूर्वी 2 एसपींनी जो उमेदवार धरला 2 एसपी समजतात ना पण 2 जिल्ह्याला एकच एसपी असतो. आपल्या तालुक्यात 2 एसपी. त्या 2 एसपींनी ज्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला एसपींनी उमेदवार या ठिकाणी लादायचा प्रयत्न केला. त्याच्यात बारक्या एसपींबरोबर मी चर्चा केली. थोडी चर्चा होत असताना मी म्हटलं चला आपण नगराध्यक्ष असलो तरी नेत्याचं पूर्वी आपलं चर्चा केली पाहिजे. त्या ठिकाणी चर्चा करत असताना मित्रांनो तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने मानलं गेलं की आम्हाला त्या खुर्चीमध्ये 2 एसपींना मानणारा माणूस खुर्चीत पाहिजे. आम्हाला दुसरा माणूस चालणार नाही. कारण ते थोडस अशा आविर्भावात होतं किंवा आम्ही माणूस दिला उमेदवार की तो निवडूनच आणणार. आम्ही करू तीच पूर्व दिशा. जरा थोडी हवा लागलेली चांगली दिसली म्हणलं आपला इथं कार्यक्रम होईल. त्यामुळे थोडं सावध झालो. या ठिकाणी मागच्या वेळेस आपण उदाहरण घेता या ठिकाणी प्रामाणिकपणाला किंवा प्रामाणिक कार्य केलेलं किंवा शहरामध्ये एवढं जीव ओतून काम केलं. यामध्ये अंतर्गत कुरबुड्या एवढ्या व्हायच्या त्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी बसल्यानंतर. कारण आरक्षण आधी जाहीर झालं होतं. महिलांचं आरक्षण 3 वर्षांनी तसं ते नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी जाहीर व्हायला पाहिजे होतं. पण पूर्ण राज्यातल्या आरक्षणाबरोबर आता ज्या नगरपालिका 4 नगरपालिका आहेत त्या 4 नगरपालिकेचं आरक्षण सुद्धा त्यावेळेस 2.5-3 वर्षापूर्वी जाहीर झालं. त्याच्यामुळे खरी या ठिकाणी खुर्चीला सरून लावायचं काम झालं. 8-10 दिवसामध्ये आपण सगळेजण पाहतो की काही कारण नसताना नागोडे सहकारी साखर कारखाना असेल, कुकडी सहकारी साखर कारखाना असेल, आमच्यावरती असेल, राहुल दादावरती असतील, अण्णासाहेबांवरती असतील, खोटे नाटे आरोप करण्याची कामं या ठिकाणी समोरचे विरोधक मंडळी करतायत. आपण सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी बाळासाहेब नाटा असतील माझ्यावरती खोटे नाटे आरोप करण्याचं काम करतात की या ठिकाणी मनोहरदादा पोटे यांना मी मदत केली आणि त्या मदतीपोटी त्यांनी मला या ठिकाणी 2 एकर जमीन देण्याचं काम केलं. आणि अशा प्रकारे खोटा आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतोय. या शहरामध्ये या 10 वर्षामध्ये जर मी 2 एकर जमीन जर कुठे घेतली असेल तर या तालुक्यातलं राजकारण सोडून देईल. तो अशा प्रकारचे चुकीचे आरोप करण्याचं काम करायचं. या तालुक्यातील जनतेला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपण सगळेजण पाहायचो या तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आवाज असायचा. बाळासाहेब नाटा हजाराच्या नोटा. आणि आता काय आवाज आहे बाळासाहेब नाटा नोटाचा तोटाच तोटा. निवडणूक जशी जशी जवळ येत चालली तसा तसा प्रचारामध्ये रंग भरत चाललाय. साहेब तुम्हाला या निमित्ताने मी एक विश्वास देतो 28 तारखेला तुम्हाला एकच निरोप येईल. श्रीगोंदा नगरपालिकेवरती राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकलेला त्या ठिकाणी. या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने नगरपालिकेवरची चर्चा व्हावी. नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणारा आमचा जो नागरिक असेल त्या नागरिकाला नगरपालिकेच्या माध्यमातून आपण दैनंदिन काही सुविधा दिली
त्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, त्यामध्ये दळणवळणासाठी अंतर्गत रस्ते असतील, त्यामध्ये लाईट असेल, आरोग्याची सोय असेल. खऱ्या अर्थाने याच्यावरती चर्चा होईल अशा प्रकारची अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची या ठिकाणी निश्चितपणे आहे. परंतु चर्चा कुठली होते? चर्चा होती मनोहर पोटेला मी लहान मुलासारखं सांभाळलं, बाळा भोसला एवढी मदत केली, तो बाळा सोडून आम्हाला रस्त्यातून निघून गेला. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. गेली 5 वर्ष मी खांद्याला खांदा लावून आपल्या बरोबर या तालुक्यामध्ये काम करीत राहिलो, परंतु 5 वर्षामध्ये 5 मिनिट तरी कधी राजकारणावर बसून तुम्ही चर्चा केली? अरे गेल्या 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस वार्ड नंबर 1 मधून माझ्या मुलाला अधिकृत तिकीट दिलं आणि शेवटच्या क्षणाला स्वतःच्या नातेवाईकासाठी त्यांना थांबावं लागलं. हाताला सलाईन असताना सुद्धा या स्टेजवर अजितदादाच्या साक्षीने मी प्रचार त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केला म्हणून 39 मतावरती त्याचा नातेवाईक त्या ठिकाणी निवडून आला. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा.